महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षाच्या वतीने स्थगनचा प्रस्ताव 97च्या नियमाखाली सबमिट करण्यात आलेला होता। स्थगनच्या प्रस्तावावर चर्चा करताना तो स्थगन कसा योग्य आहे हेही सांगण्याचं काम हे भास्करराव जाधव यांनी व्यवस्थितपणाने केलं, नानाभाऊ पटोलेंनी केलं। त्यानंतर देखील स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही, त्यामुळे निषेध म्हणून विरोधी पक्षाने बहिर्गमन केलं। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात उभे राहून सांगितले की आमची चर्चा आजच चर्चा करायची तयारी आहे, आज किंवा उद्या। आम्ही पुन्हा आज जाऊन सांगितलं की ठीक आहे, आज चर्चा सत्तारूढ पक्षाची चर्चा करायची तयारी आहे, विरोधी पक्षाची चर्चा करायची तयारी आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं सगळं आभाळच फाटल्याची परिस्थिती महाराष्ट्रभर झालेली आहे। महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड संकटात आहे। जाहीर केलेल्या रकमा सरकार द्यायला तयार नाही। शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे। त्यात मागच्या 3 महिन्यात झालेल्या आत्महत्येचं संख्या देखील सभागृहात सांगितली। न भूतो न भविष्यती असं आत्महत्याचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे। म्हणून सगळे चर्चा बाजूला ठेवून शेतकऱ्यांची चर्चा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा करावी ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती। आम्ही बाहेर गेल्यावर सत्तारूढ पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी सोपस्कार म्हणून सांगितलं आमची चर्चा करायची तयारी आहे। त्यावर राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं की नियम धरून मी चर्चा करेन। नियमच 97 खाली होता की नियम 97 अन्वयी चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती। त्यामुळे सरकारला चर्चा करायची नाही आहे। सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही। सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही, आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या सगळ्याच सभासदांनी आता बहिर्गमन केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी हे पण म्हटलं होतं की मी जेव्हा मुख्यमंत्री बनून येणार त्यावेळेस मी 7/12 सुद्धा कोरा करेन आणि योग्य वेळ आली तर मी कर्जमाफी सुद्धा करेन, पण त्यांनी अशी पण ग्वाही दिली, पण ती कर्जमाफी अजून त्यांना द्यायला का मागचा मुद्दा 7/12 कोरा नाही, कोरा 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 अशी घोषणा होती। धनगर समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाही। मराठा समाजाच्या बद्दलची आश्वासनं वेगळीच आहेत। महाराष्ट्रात कोणतंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही, आणि म्हणून या सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेचा आता विश्वास नाही। काल परवा लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम हे करताय। काल परवा पुरवणी मागण्या केल्यावर आता 1,03,000 कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत, जे सरकारच्या खिशात नाही आहे। सरकारला माहिती आहे की ते येणार नाही, तरीही त्यांच्या येणाऱ्या पैशाच्या पलीकडे जाऊन 1,03,000 कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या आणि महसुली तूट अशी एकत्रित जाहीर केलेली आहे। सरकारचं आर्थिकदृष्ट्या संकट फार मोठं तयार झालेलं आहे, तरी देखील सरकारचा शक्तीपीठ नावाचा जो रस्ता आहे तो करण्याचा आग्रह काय आहे हे महाराष्ट्राला कळते। 1,00,000 कोटी रुपयाचा रस्ता त्यांना करायचा आहे, का करायचं आहे ते आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात येते। लाभधारक त्याचे कोण आहेत हेही महाराष्ट्राला कळलेलं आहे, आणि म्हणून जो जनतेने मागितलेला रस्ता नाही त्यासाठी आज महाराष्ट्राचं सरकार आग्रहानं आम्ही तो रस्ता करणारच सांगतंय। जेवढ्या जोरात रस्ता करणार ही भूमिका मांडताय तेवढ्या जोरात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याची कर्जमाफी द्या, एवढीच आमची साधी मागणी आहे, आणि ती सरकार दुर्लक्षित करत आहे। आज राजू शेट्टी आमचे शक्तीपीठाच्या विरोधी, बंटी पाटील, सतेज पाटील शक्तीपीठाचे विरोधी, संपूर्ण नांदेड आणि सगळ्या परिसरात त्या जिथून शक्तीपीठ मार्ग जातोय तिथं सगळे शेतकरी आज सरकारला या रस्त्यासाठी विरोध करतायत। एखाद्याने अर्ज केला, मागणी केली आणि मग रस्ता केला तर समजू शकतो, तिथं सरकारला शेतकरी सांगतात नको बाबा तुमचा रस्ता, तरी देखील सरकार का आग्रह करतंय। आमचं एवढंच आग्रहाचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला उघडा करू नका, शेतकऱ्याला मदत करा, शेतकऱ्याच्या मागे उभा राहा। सरकार आपल्या टेंडरमध्ये आपल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतलेलं आहे, आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्यावर SCचे पैसे वळवले, STचे पैसे वळवले, SC STचे पैसे वळवण्याचं पाप हे सरकार करू शकतं। त्याचबरोबर या सरकारकडून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार प्रचंड प्रमाणात अडचणीत असलेला, संकटात असणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे, आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही एवढंच म्हणतो की चर्चा करा।
चर्चा केल्या तर विरोधी पक्ष आणि सभागृहातले 288 पैकी उरलेले सगळे सदस्य हे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न त्या त्या भागातले मांडतील आणि सरकारला मग योग्य असा निर्णय घेता येईल. आणि खरीप हंगामाचे पैसे या सरकारने दिलेले नाहीत, गेल्या वर्षीचे पैसे नाही, या वर्षीचे पैशाचा पत्ताच नाही. आणि त्यामुळं या सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आणि पाप हे सरकार करतंय. आणि लातूर जिल्ह्यातली घटना मगाशी भास्कररावनी आणि नानाभाऊंनी सांगितली, बैल नाही म्हणून माणूस स्वतःला झुपून घेतोय. एवढी महाराष्ट्राची दारुण अवस्था कधीही नव्हती, पण यांनी महाराष्ट्राचा बिहार करायचा निर्णयच घेतलेला दिसतोय आणि त्यामुळं आमचा या सरकारला विरोध आहे. सर शक्तीपीठाला 86,000 कोटीचा खर्च लागतोय, जवळपास सगळे शेतकरी त्याला विरोध करतायत, पण जी गोष्ट मागितली नाही ती देण्याचं का अट्टहास का? अट्टास यासाठी आहे की एखादं मोठं टेंडर निघालं की लाभधारक आहेत त्या लाभधारकांना आणि कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांना किती 5 हजाराच्या 3 हजाराच्या वरची टेंडर कुणाला गेले आहेत बघा. 4-5 कंपन्यांना सोडून बाहेर टेंडर जात नाही राज्याचं. त्याचा आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलंय. मुंबईतलं एक 3,000 कोटी रुपयाचा फरक असताना तुम्ही LNTची निविदा नाकारली. याच्यावर आम्ही नाही, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे सरकार भ्रष्ट पद्धतीनं काम करतं हे आता सिद्ध झालेलं आहे. दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. चला भविष्यात दोन्ही पुन्हा एकत्र येण्याची शक्यता दिसत आहे. दोन्ही भाऊ एकत्रित मराठीच्या प्रश्नावर आलेले आहेत आणि हा महाराष्ट्राच्या मराठी जनतेचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. बाकीचे कोणी एकत्रित येण्याच्या प्रश्नाची चर्चा तुमच्या मनात असेल, इतर ठिकाणी कुठं नाही आहे.